ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। लग्नानंतर तब्बल 24 वर्षांनी अपत्य प्राप्तीची संधी, पण प्रसूती शस्त्रक्रियेवेळी बाळ आणि आई दोघांचाही धोक्यात आलेला जीव। शेवटी विज्ञान, श्रद्धा आणि मानवी प्रयत्न यांच्या समन्वयातून दोघांचाही जीव वाचवण्यात आलेलं यश संतती सुखासाठी आसुसलेल्या पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या संभाजी आणि जयश्री पाटील या दाम्पत्यासह कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलमधील डॉक्टरांपासून परिचारिकांपर्यंत सर्वांसाठी आनंद देणारं ठरलं। हे आहेत संभाजी आणि जयश्री पाटील, पन्हाळा तालुक्यातील माले या गावातलं शेतकरी दाम्पत्य। या दोघांच्या मांडीवर जे गोंडस निरागस बाळ आहे त्याच्यासाठी त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 24 वर्ष प्रतीक्षा केली आहे। आपल्या संसार वेलीवर एक फूल उमलावं यासाठी या दाम्पत्यानं अनेक प्रयत्न केले, पण त्यांच्या पदरी निराशाच पडत होती। सगळ्या आशा संपलेल्या असताना डॉक्टर संदीप काळे यांनी त्यांना कोल्हापुरातील डॉक्टर पत्की हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला। डॉक्टर काळे हे या दाम्पत्याला फक्त सल्ला देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी या दाम्पत्याच्या जीवनात आनंद फुलावा यासाठी डॉक्टर सतीश पत्की आणि त्यांच्या टीमकडं सातत्यानं पाठपुरावा केला। 2023 पासून सुरू असलेल्या या उपचारांमध्ये IVF पद्धतीनं मुलाला जन्म देण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, पण निराशेचे ढग दाटून आले। पण सतीश पत्की, डॉक्टर उज्ज्वला पत्की यांच्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफनं पाटील दाम्पत्याचं मनोबल वाढवलं आणि पुन्हा एकदा IVFद्वारे या दाम्पत्याला संतती सुख मिळवून देण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले। हा प्रयत्न यशस्वी होण्याच्या काही क्षण अगोदर पुन्हा एकदा डॉक्टरांसह पाटील कुटुंबियांची नियतीनं परीक्षा घेतली। 13 जुलैला जयश्री पाटील यांच्यावरील प्रसूती शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर पत्की हॉस्पिटलमध्ये सगळी तयारी झाली असतानाच जयश्री पाटील यांना धाप लागून त्यांचा रक्तदाब अचानकपणे कमी होऊ लागला। जयश्री पाटील यांच्या या अवस्थेमुळं बाळाचे ठोके सुद्धा मंदावले। या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत आई आणि बाळ या दोघांनाही वाचवण्याचं मोठं आव्हान होतं। डॉक्टर सतीश पत्की, डॉक्टर सुहृद पत्की यांच्यासह त्यांची पूर्ण टीम आणि डॉक्टर साई प्रसाद यांनी वेगवान शस्त्रक्रिया करत दोघांनाही वाचवण्यात यश मिळवलंय। तर ह्या केसमध्ये खरोखर ही चॅलेंजिंग केस होती। लग्नाला यांचे 24 वर्ष झाली, वयसुद्धा साधारण 42-40च्या दरम्यान वय होतं, पण खरं तर प्रेग्नन्सी अनइव्हेंटफुल होती। सगळा प्रॉब्लेम आला तो डिलिव्हरीच्या वेळेला। सिझरच्या वेळेला अचानक पेशंटचं ब्लड प्रेशर लो झालं, नाडीचे ठोके लागायचे बंद झाले आणि त्याला म्हणतात सडन मॅटर्नल कोलॅप्स, म्हणजे पेशंट कोलॅप्स होते। कितीतरी वेळेला एम्बॉलिझम हे त्याच्या मागचं कारण असतं। तर त्यावेळेला बाळाचे पण ठोके मंदावल्यामुळं खरं मोठं चॅलेंज होतं की इथं तर आपल्याला आई पण वाचवायचे आणि बाळ पण वाचवायचं आहे। पण आमच्या सगळ्या ह्या टीमने त्याच्यामध्ये डॉक्टर सुहृद पत्की आहेत, डॉक्टर श्वेता कुलकर्णी आहेत, डॉक्टर आदिती कुंटे आहेत, डॉक्टर श्री स्वरूप कुलकर्णी आहेत, आम्ही दोघं डॉक्टर उज्ज्वला पत्की आहोत आणि डॉक्टर साई प्रसाद जे आहेत डायमंड हॉस्पिटलचे ते, असं सगळ्यांनी मिळून फार जलद गतीने पावलं उचलली आणि त्यामुळं बाळाला पण आम्ही वाचवू शकलो आणि आईला पण आम्ही वाचवू शकलो आणि 24 वर्षाचा अपत्यप्राप्तीचा त्यांना आनंद 24 वर्षानंतर मिळाला, यातच आम्हाला खराखुरा आनंद आहे। 24 वर्षांनंतर संसार वेलीवर फूल उमलणं निश्चित झालं असताना आता आपली जीवनसाथीच वाचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत आपली पत्नी आणि बाळ या दोघांनाही पुनर्जन्मच दिला, अशा शब्दात संभाजी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। तर 23 पासून मी दवाखान्यात, आमचे फॅमिली डॉक्टर मालेतले गाव काळे सर म्हणून आहे, तर त्यांनी इथं आम्हाला आणि म्हणजे या मुलासाठी प्रयत्न करायला आणले। त्यावर 2 वर्ष 23 बसून 25 पत्तूर आम्हाला आता 25ला रिझल्ट सरांनी दिला। 24 वर्षानं आम्हाला संतती प्राप्त झाली आणि सगळ्या स्टाफचं, सगळ्या इथल्या याचं मनपूर्वक सगळ्या सरोज सर असतील, श्वेता मॅडम असतील, मोठ्या मॅडम असतील, या सगळ्यांनी आपल्या घरच्या कुटुंबाने मला आपलं हे केलं। एवढं मोठं योगदान म्हणजे बाळाला आणि बाळाच्या आईला पुनर्जन्मच दिला त्यांनी मला। एवढं मोठं संकट होतं त्या काळात शेजार करताना, हे लय हे होतं, रिस्की काम होतं आणि त्यातनं आपणाला दोन्हीसनी बी आपलं जीवदान दिलं सरांनी। संभाजी आणि जयश्री या दाम्पत्यासह त्यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक यांच्या इतकाच पत्की हॉस्पिटलमधले सर्व डॉक्टर आणि स्टाफसाठी सुद्धा हे यश आनंद देणारं ठरलं।
जागतिक IVF दिनानिमित्त संपूर्ण हॉस्पिटलनं या अनोख्या यशाचा आनंद साजरा केला. पन्हाळा शाहूवाडीचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सुद्धा डॉक्टर सतीश आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की, डॉक्टर श्वेता पत्की कुलकर्णी, डॉक्टर श्री स्वरूप कुलकर्णी, डॉक्टर आदिती कुंटे पत्की, डॉक्टर साई प्रसाद यांच्यासह त्यांच्या सर्व टीमनं आपले कार्यकर्ते संभाजी पाटील यांना पुत्रप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचं अभिनंदन करत पाटील कुटुंबियांच्या आनंदात सहभाग घेतला. संभाजी आणि जयश्री पाटील यांना मिळालेला पुत्रप्राप्तीचा हा आनंद म्हणजे विज्ञानानं केलेली प्रगती, डॉक्टर आणि रुग्णांचा परस्परांवरील विश्वास आणि नियतीचे फासे उलटवणारे कौशल्यपूर्ण मानवी प्रयत्न या सगळ्यांचा मिलाफच म्हणावा लागेल.